श्री गुरु श्रीराम महाराज मेहुणकर जन्म शताब्दी महोत्सव, संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन. भाविकांनी रामायण कथा व कीर्तन श्रवण लाभ घेण्याचं आवाहन. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरु श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सव निमित्ताने श्री केशवराज भगवान यांच्या उत्सवाचं औचित्य साधून आन्वी मिर्झापूर येथे संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन 19 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत आयोजित केलं आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रावणाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. दरम्यान दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर श्री केशवराज भगवान अभिषेक पूजा आरती प्रारंभ होईल. दरम्यान केशवराज भगवान यांच्या उत्सव समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने संगीतमय रामायण कथा संकीर्तन सप्ताहाचे श्री केशवराज भगवान संस्थान अन्वी मिर्झापूर येथे आयोजन केलं आहे. दैनंदिन धार्मिक कार्यक्रम 5 ते 6 काकडा, संगीत रामायण कथा दररोज 9 ते 11, दुपारी 3 ते 5, हरिपाठ दररोज सायंकाळी 6 ते 7, दररोज रात्री कीर्तन, कीर्तनकार हरिभक्त परायण निलेश महाराज झांबरे, हरिभक्त परायण गजानन महाराज गोंडचवर, हरिभक्त परायण संतोष महाराज कुटे खडकी, हरिभक्त परायण राम महाराज गवारे सांगळून, हरिभक्त परायण डॉक्टर स्वप्नील महाराज इंगोळे मोरगाव, हरिभक्त परायण राजेंद्र महाराज वक्ते पाळोदी यांच्या मधुर वाणीतून संपन्न होत आहे. दरम्यान शनिवारी 25 एप्रिल रोजी ग्रंथदिंडी नगर प्रदक्षिणा, रविवारी 26 एप्रिल रोजी काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण धनंजय महाराज यांच्या मधुर वाणीतून संपन्न होत आहे. प्रसंगी हरिभक्त परायण गुरुवर्य तुकाराम महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या धार्मिक प्रसंगी गायनाचार्य हरिभक्त परायण योगेश महाराज वसू, हरिभक्त परायण राजू नानोटे, हरिभक्त परायण नागोराव चिकटे, हरिभक्त परायण गजानन घोगरे, हरिभक्त परायण कृष्णा नानोटे, हरिभक्त परायण ओम खरबडकार, हरिभक्त परायण निवृत्ती गावंडे, मृदुंगाचार्य हरिभक्त परायण मृदुंग सम्राट शुभम महाराज, हरिभक्त परायण वसू, हरिभक्त परायण जय गावंडे, हरिभक्त परायण ऋषी नायडेकर, नगर प्रदक्षिणा सहभागी हरिभक्त परायण शुभम महाराज देशमुख, हरिभक्त परायण मुक्ताताई इंगळे, जय जिजाऊ ग्रुप, गजानन महाराज सेवाधारी मंडळ अन्वी मिर्झापूर, सोपीनाथ महाराज भजनी मंडळ वरवट बकाल, दुर्गादेवी महिला भजन मंडळ, केशवराज बाल हरिपाठ मंडळ आदी सहभागी होत आहेत. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रावणाचा व महाप्रसाराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक श्री केशवराज भगवान संस्थान तथा समस्त ग्रामस्थ अन्वी मिर्झापूर यांनी केलं आहे. भगवान संस्थान अन्वी मिर्झापूर तालुका जिल्हा अकोला. आपण या ठिकाणी पाहत आहोत की हे मंदिर खूप प्राचीन काळाचं मंदिर आहे. म्हणजे पंढरपूरचं मंदिर आणि हे मंदिर या मंदिरामध्ये खूप साम्य आहे. म्हणजे हे समकालीन मंदिर आहे. या मंदिराची मूर्ती पाहिली असता आपण या बालाजीच्या मूर्तीच्या हातामध्ये डाव्या हातामध्ये शंख आहे आणि या मूर्तीच्या उजव्या हातामध्ये शंख आहे. म्हणजे पहिले ज्ञानाची प्राप्ती आणि मग मोक्षाची प्राप्ती असं या मूर्तीचं स्वरूप आहे. खाली या मूर्तीच्या ही मूर्ती भगवान विष्णूची आहे आणि या विष्णूच्या मूर्तीच्या खाली गरुडाची मूर्ती आहे. बाजूला डाव्या हातावर शिवलिंग आहे आणि हे त्रिवेदी संगम हा मूर्तीचा या अन्वी मिर्झापूरमध्ये त्या काळामध्ये ऋषीमुनींनी स्थापन केलेलं हे मंदिर आहे. म्हणजे हे मंदिर जर पाहिलं आपण, या मूर्ती जर पाहिली तर साक्षात बालाजीची मूर्ती आहे. म्हणजे बालाजीच्या मूर्तीमध्ये आणि या मूर्तीमध्ये अजिबातही फरक नाही. म्हणजे अकार तो ब्रह्मा वकार तो विष्णू सकार सुरेश शंकरू एक केशव राज प्रकाश तिन्हीचा असा ओळीमध्ये उल्लेख येते. म्हणून या मंदिराचा प्रचार आणि प्रसार खूप मागे राहिलेला आहे. म्हणजे 10 गावच्या लोकांना सुद्धा या मंदिराबद्दल माहिती नाही आहे. मोगलकालीन इतिहास पाहिला असता ज्यावेळेस औरंगजेबानं 18,000 मंदिर तोडले त्यावेळेस या मंदिराचा सुद्धा समावेश असेल. कारण हे मंदिर त्यावेळेस गावच्या लोकांच्या जागृतीमुळे हे मंदिर पांढऱ्या मातीच्या गडीमध्ये झाकलेलं होतं आणि असे आमचे गावातील लोक पूर्वज सांगत होते. आणि हे मंदिर पूर्ण या मूर्तीच्या खाली विहीर आहे, बाजूला शिवलिंग आहे, गरुडाची मूर्ती आहे आणि हे विष्णूची मूर्ती आहे. आणि या मूर्तीच्या दर्शनासाठी मुंबईवरून अनेक ठिकाणून भक्तगण येत असतात. अक्षय तृतीच्या पावन पर्वावर या मूर्तीचा सूर्यनारायणाचा अभिषेक होत असतो. म्हणजे जसा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा किरणोत्सव होतो तसाच आज 8 वाजून 16 मिनिटांना या मूर्तीवर संपूर्ण सूर्यकिरणाचं हे व्यापलेलं आहे. असा आम्ही तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये देत आहोत, प्रत्यक्ष पुरावे देत.
मी दामोदर तुलाजी वसू या गावचा रहिवासी असून मला या मंदिराबद्दल जी माहिती आहे ती मी आता सांगतो. माझ्या आईवडिलांनी म्हणजे आमचे पुरातन लोकांच्या त्यांनी सांगितलं की हे मंदिर पहिले गडीत दबलेलं होतं आणि मुलं खेळताना त्या लिंबाच्या झाडाखाली एक याचं फळच दिसलं म्हणून ते त्याचं मंदिर आहे असं समजलं. तेव्हा ते गडी लोकांनी खोदून मंदिर काढलं आणि मग माहीत पडलं तर हे सगळं खांबावर उभे असलेलं मंदिर होतं. हे नंतर जो भिंती वगैरे आमच्या गावाच्या लोकांनी बांधल्या. गुरुवारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.